हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण नोंदणी व मुद्रांक विभाग भरतीच्या संदर्भात अपडेट पाहणार आहोत की नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाची जी परीक्षा आहे ती 1 जुलैपासून सुरू होणार आहे आणि त्या परीक्षेचे हॉल तिकीट आज 3-4च्या दरम्यान आलेले आहेत। तर ते कसे डाउनलोड करायचे, ते हॉल तिकीट ज्या लिंकवरून डाउनलोड करायची ती लिंक कुठे मिळेल किंवा कोणती लिंक आहे, ती सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा। जर तुम्हाला मुद्रांक विभाग ई बुक विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि मुद्रांक विभाग ई बुक विकत घ्या। तर या ठिकाणी पहा, तुम्हाला ज्या लिंकवरून हॉल तिकीट डाउनलोड करायचं आहे ती लिंकनं विठ्ठल जोशी हे जे टेलिग्राम चॅनल आहे त्यावर दिलेली आहे। पहा, ही इथं पहा नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग हॉल तिकीट लिंक आणि मग याच्यावर तुम्ही टच केलं की एक नवीन विंडो ओपन होईल। पहा, या ठिकाणी नवीन विंडो ओपन झाल्यानंतर इथं दिलेलं आहे आपल्याला की रिक्रुटमेंट ऑफ पिऊन ग्रुप डी आणि त्याच्या खाली मग तुम्हाला लॉग इन क्रिडेन्शियल, जर ते इंग्लिशमध्ये असतील ते इंग्लिशवर तो जो रोल दिसते ना त्याच्यावर टच करा, मराठीमध्ये असतील तर या मराठीच जो रोल दिसते त्याच्यावर टच करा। त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर किंवा रोल नंबर टाकायचा आहे, या ठिकाणी पासवर्ड टाकायचा आहे आणि किंवा डेट ऑफ बर्थ टाकायचे। डेट ऑफ बर्थ टाकत असताना सुरुवातीला दिवस, त्याच्यानंतर आडवी रेषा देऊन महिना, पण महिना लिहिताना समजा दुसरा महिना असेल तर तो 02 लिहायचा बरं का, आणि डेटसुद्धा एका डिजिटमध्ये असेल तर त्याच्या अगोदर 0 लिहायचा। म्हणजे समजा 3 तारीख असेल 3 फेब्रुवारी तर 0302 आणि वर्षामध्ये फक्त शेवटचं, म्हणजे समजा जन्म 1998चा असेल तर नुसतं 98 लिहायचं आहे अशा पद्धतीनं। त्याच्यानंतरचं पहा किंवा मग तसं होत नसेल तर पण इथं 2 वाय दिले म्हणजे 98च लिहावं लागेल। तसं नाही झालं तर मग संपूर्ण वर्ष 1998 सुद्धा टाकून पहा, पण आधी शेवटचे 2 डिजिटच टाकून पहा। त्याच्यानंतर हा जो कॅप्चा दिसत आहे तो कॅप्चा या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर इथे तुम्हाला लॉग इन करायचं आहे। लॉग इनवर टच केलं की नवीन पेज ओपन होईल आणि मग त्या ठिकाणी जो फॉर्म भरलेला आहे तो सिलेक्ट करायचा आहे आणि मग एंटर करून तिथं तुम्हाला तो हॉल तिकीट डाउनलोड करण्याची लिंक मिळून जाईल। तर अशा पद्धतीनं तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड करू शकता आणि ही जी लिंक आहे ती विठ्ठल जोशी हे जे टेलिग्राम चॅनल आहे त्यावर मी उपलब्ध करून दिलेली आहे। तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती। या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा। थँक्यू व्हेरी मच।